नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सानप हे जोरदारपणे चर्चेत आलेले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं धोरण त्यांनी राबवलं. खरं तर आपल्या भगवानगडाचा वापर राजकारणासाठी करणार नाही, कोणत्याही राजकीय मेळाव्याला परवानगी देणार नाही, त्या ठिकाणी राजकारण चालू देणार नाही, अशी भूमिका घेणारे नामदेव शास्त्री एकदम धनंजय यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. बरं, हे प्रकरण धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देताना त्यांनी संतोष देशमुख जे हत्या झालेले आहे त्याच्यावर देखील एक ओझरतं भाष्य केलेलं आहे. पण या भाष्याचा परिणाम असा झाला आहे की धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्ही एकत्र आल्या आणि ज्यांच्यावरती आरोप होत आहेत त्या धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी नामदेव शास्त्री हे कोणती मागणी न करता किंवा कोणताही त्यांच्याकडे कोणी तक्रार केलेली नव्हती तरीही ते धनंजय यांच्या बचावासाठी पुढे आले. साहजिकच त्यावरनं टीका टिप्पणी झाली आणि नामदेव शास्त्री हे कोणाच्या हातातलं बाहुलं तर नाही ना, अशा प्रकारचा शंका त्यांच्यावरती घेऊ लागली. त्यांच्या मुलाखती पण गेले 2 दिवस जोरदारपणे गाजलेल्या आहेत. विसंगतीपूर्ण अशी विधानं त्यांनी या मुलाखतीमध्ये केल्याचं तुम्ही अनेकांनी पाहिलेलं असेल. तर या नामदेव शास्त्रींना 5 प्रश्न त्यांना विचारणार आहोत की त्या 5 प्रश्नांची उत्तरं त्यांनी एक विसंगती न आखता थेटपणे सरळपणे द्यावीत ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. तर हे 5 प्रश्न कोणते आहेत आणि हेच 5 प्रश्न आपण का निवडलेत हे तुम्ही पहा आणि तुम्हाला काय वाटतं की नामदेव शास्त्री यांच्यावर खरंच दबाव होता कोणाचा की धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी येण्यामागे त्यांचं वेगळं काही लाभाचं गणित होतं, याचं देखील उत्तर तुम्ही शोधा. पहिला प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, आपल्या गडाचा म्हणजे भगवान गडाचा वापर राजकारणासाठी करणार नाही अशी घोषणा त्यांनी 6-7 वर्षांपूर्वी केलेली होती. या घोषणेमुळे त्यांनी पंकजा मुंडे यांना त्या ठिकाणी दसऱ्याचा मेळावा घेण्यापासून देखील रोखलेलं होतं. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना त्या गडाचं महंत बनवण्यामध्ये मोठी भूमिका घेतलेली होती, त्यांच्या कन्येला देखील राजकारणासाठी राजकारी मेळाव्यासाठी दसऱ्याच्या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी येऊ न देण्याचं एक धाडस नामदेव शास्त्री यांनी दाखवलं होतं. आणि तेव्हा चर्चा सुरू झालेली होती की त्यांच्यावर धनंजय मुंडे यांचा दबाव आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव आहे. मात्र त्यांनी याबाबत माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, गडाचं पावित्र्य मला जपायचं होतं म्हणून मी तो निर्णय घेतलेला आहे अशी भूमिका मांडलेली होती. मग त्यांची ती भूमिका होती, मग त्या भूमिकेपासून आज ते का लांब गेलेले आहेत आणि हा सगळा बीडमधल्या एकूण सगळ्या गैरव्यवहाराचा, संतोष देशमुख खून प्रकरणाचा आणि वाल्मिक कराड याच्या सगळ्या नेटवर्कचा, त्याच्या दहशतीचा मुद्दा राजकीय मुद्दा बनलेला असताना, त्याच्यावरनं राजकीय घनोघर युद्ध पेटलेलं असताना मग या राजकारणामध्ये नामदेव शास्त्री यांनी उडी का घेतली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. धनंजय मुंडे त्यांच्या गडावर मुक्कामाला काय गेले, दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी थेटपणे आपली भूमिका, आपला पाठिंबा हा धनंजय मुंडे यांना जाहीर केला. प्रश्न क्रमांक 2, संतोष देशमुख खून प्रकरण तुम्हाला आत्ताच आठवलं का? म्हणजे भगवानगडापासनं ते अंतर, संतोष देशमुख यांचं मस्साजोग जे गाव आहे ते अंतर फार काही लांब नाही आहे. बीडमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये असो, लोकसभा निवडणुकीमध्ये असो, मराठा विरुद्ध वंजारी अशा संघर्षाचे बीजं मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती आणि त्यातनं राजकीय वाद देखील उफाळले. मग हे सगळं राजकीय वाद असताना, मराठा वंजारी वाद पेटलेला असताना नामदेव शास्त्री यांनी तेव्हा त्याच्यामध्ये तो शांत करण्यासाठी अग्रक्रम का घेतला नाही? आणि मग संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जर त्यांनी असं म्हटलं असतं की जे कोणी आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हे आधी जर बोलले असते आणि धनंजय मुंडे यांच्या आगमनाची वाट न पाहता त्यांनी ते विधान केलं असतं तर त्याचा नक्कीच मेसेज चांगला गेला असता. बरं, संतोष देशमुख खून प्रकरण त्यांना आठवताना संतोष देशमुख यांनी आधी चापट मारली, मग गुन्हेगारांनी त्यांचा खून केला, मग गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार करा असं विधान त्यांनी का केलं? कारण मग कोणताही गुन्हा करताना प्रत्येक गुन्हेगाराच्या मानसिकतेचा विचार करणार का त्याच्या कृतीचा विचार करणार? मानसिकता काय होती, त्याच्या पाठीमागे त्याचे पूर्वग्रह काय होते, याचा अर्थ काय? हे काही जरी असलं तरी तो हिंसा करू शकत नाही, एखाद्याचा जीव घेऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट ते मखलाशी करतात की माझा हिंसेला विरोध आहे, माझा हिंसेला विरोध असणार म्हणजे असलाच पाहिजे विरोध. त्याच्यामध्ये नामदेव शास्त्री वेगळं काय सांगत आहेत?
म्हणजे कोणताही जो सामान्य माणूस आहे, कोणताही नेता आहे, तो हिंसेला विरोधच करणार. त्याच्यामुळे त्याच्या नामदेव शास्त्री फार काही जगाचा म्हणजे जगाचं काहीतरी तत्वज्ञान सांगतायत असं त्याच्यामध्ये त्यांनी जो काही आव आणलेला आहे की माझा त्या खुनाला विरोध होता, विरोधच असायला पाहिजे होता. कोणाचा त्या खुनाला पाठिंबा असणार आहे? त्यामुळं जर भूमिकाच घ्यायची होती, संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये काहीतरी धोरणच घ्यायचं होतं, मग धनंजय मुंडे यांच्या आगमनाची त्यांनी वाट का पाहिली? आणि ही वाट पाहताना पुन्हा गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार करा, हे विधान कशासाठी केलं, असा देखील उपप्रश्न मला या निमित्तानं त्यांना विचारायचा आहे. प्रश्न क्रमांक 3, त्यांना असे विचारण्यात आलं होतं की तुम्ही एकट्या धनंजय मुंडे यांनाच पाठिंबा का दिला? जर तुम्ही राजकारण करणार नव्हता, जर तुम्हाला राजकारणात पडायचं नव्हतं, मग भगवानगडावरनं धनंजय मुंडे यांनाच का पाठिंबा दिला? तर त्यांनी असं उत्तर दिलं की धनंजय मुंडे माझ्यापाशी आले, धनंजय मुंडे यांनी मला सगळं समजावलं आणि मग त्यांना मी पाठिंबा दिला, त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. मग जेव्हा पंकजा मुंडे यांच्यावरती धनंजय मुंडे यांनी आरोप केले, जेव्हा पंकजा मुंडे यांच्यावरती की घोटाळ्याचा आरोप झाला, जेव्हा हे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची राजकीय लक्तर वेशीवरती टांगत होते, तेव्हा त्यांनी हस्तक्षेप का नाही केला? तर त्यांनी त्याला उत्तर असं दिलं की पंकजा मुंडे माझ्यापाशी आल्या नाहीत. म्हणजे पंकजा मुंडे यांना अहंकार आहे, त्या अहंकाराचं त्यांनी परिमार्जन करावं असा सल्ला त्यांनी दिलेला होता. मग नामदेव शास्त्री यांना देखील अहंकार झालेला आहे का जो माझ्याकडे येईल, जो मला शरण होईल त्याच्याच मी पाठीशी उभा राहील, असा अहंकार मग नामदेव शास्त्रींना झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देखील सानप यांनी द्यावं. मग पंकजा मुंडे यांना सोयीस्करित्या टाळायचं आणि धनंजय मुंडे यांच्याच पाठीशी उभं राहायचं, ही जी तुमची भूमिका दिसते आहे, या भूमिकेमध्ये लोक याला जर दुटप्पी म्हणत असतील तर नामदेव शास्त्री यांना त्या भूमिकेचं, या प्रश्नाचं उत्तर त्यांना नक्कीचपणे द्यावं लागेल. चौथा मुद्दा असा आहे की नामदेव शास्त्री यांचं वैयक्तिक जीवन, खरं तर कोणाचं वैयक्तिक जीवन काढू नये, पण ते म्हणत आहेत, एका सार्वजनिक ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे जर त्यांचं आपण पारायण ऐकलं, त्यांची ज्ञानेश्वराची प्रवचन ऐकली, अतिशय गोड सुमधुर असं ते नामदेव शास्त्री बोलतात. मग हेच नामदेव शास्त्री यांचं यांचे जर ट्विटर हँडल, यांचे जर फेसबुक आपण पाहिलं, त्यांचे परदेश दौरे पाहिले, एवढ्या आलिशान गाड्या कुठून येतात, त्यांचा जपान, स्वित्झर्लंड, फ्रान्स, पॅरिस, लंडन इथला खर्च कोण करतं आहे, याचं देखील उत्तर नामदेव शास्त्री यांनी दिलं पाहिजे. कारण भगवानगडाची गादी चालवणाऱ्या नामदेव शास्त्री यांचा खर्च कोण करतं आहे, याचं उत्तर भक्तांना मिळायला हवं. आता याच्या आधी हा प्रश्न कुणी का नाही विचारला? कारण तुम्ही राजकारणामध्ये नव्हते, तुम्ही थेटपणे कोणाची बाजू घेत नव्हते. मग आता तुम्ही कोणाची तरी बाजू घेता तर तुमच्यावर देखील 4 बोटं उठणार आहेत, हे मात्र नामदेव शास्त्रींना कोणतरी समजावून सांगायला हवं. त्यामुळे त्यांचे जे जुने फोटो आहेत, जे रील आहेत, ते आता पुन्हा नव्यानं यायला लागलेले आहेत. हेच नामदेव शास्त्री काही हजार रुपयांचा कोट वापरतायत, जॅकेट वापरतायत, गॉगल वापरतायत, मोठी गाडी वापरतायत, हा खर्च त्यांचा कोण कुठनं करतं आहे? बीडमधले जे ऊसतोडांच्या मजुरांसाठी त्यांनी नक्की काय केलेलं आहे? ज्या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या ठरते आहे त्याच्याविषयी नामदेव शास्त्री काय बोललेले आहेत? त्यासाठी त्यांनी विधायक काम कोणतं केलेलं आहे? या प्रश्नांची उत्तरं देखील त्यांनी द्यायला हवीत. दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांनी एक अशी फार मखलाशीपणे पूर्ण उत्तर दिलं की जे राजकीय नेते येतील त्यांचं जीवन अतिशय कष्टमय असतं, त्यांच्या जीवनामध्ये फार हल्लापेष्टा असतात आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे, म्हणून मी धनंजय यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे. म्हणजे त्यांना राजकीय नेत्यांचीच फक्त दुःख दिसतात का? सामान्य माणसाची दुःख दिसत नाहीत? जर एखादा सामान्य माणूस तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला पाठबळ देणार नाही, असा त्याचा हा सगळा अर्थ होतो. आणि धनंजय मुंडे यांची तुम्ही बाजू ऐकली, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले, ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काही सत्य जाणवलं असेल, पण जेव्हा वाल्मी कराडसारखा माणूस हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी होता, धनंजय मुंडे यांच्या बरोबर होता, जो आपण या जिल्ह्याचे बाप आहे असं थेटपणे म्हणत नव्हता, या बाबी तुमच्या कधी कानावर आल्या नव्हत्या? वाल्मी कराड काय गणित आहे, काय रसायन आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं? वाल्मी कराड काय करू शकतो बीड जिल्ह्यामध्ये याची तुम्हाला काहीच कल्पना नव्हती? मला वाटतं हे खोटं असू शकेल. त्यामुळं नामदेव शास्त्री यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि नंतरच कोणाचा पाठिंबा द्यायचा, राजकारणाचा वापर गडावर होणार की नाही किंवा होणार, याची भूमिका ठरवावी. खरोखरीच अनेक संत मंत म्हणवणाऱ्यांकडनं काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा म्हणजे खरोखरी त्यांचं जीवन जे आहे, म्हणजे स्वतः भगवान बाबांच्या जीवनाविषयी म्हणजे अनेक आख्यायिका आहेत, अनेक प्रसंग आहेत, अनेक अनुभव आहेत. म्हणजे त्यांच्यावरती संशय येऊ नये देखील म्हणून त्यांनी आपल्या शरीरावरती असा काही निर्बंध घातला होता की त्याची पुढे म्हणजे त्यांच्याविषयी कोणी संशय घेणे देखील दूर राहिलेलं होतं. मग हेच नामदेव शास्त्री आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि हा भोवरा त्यांनी तातडीने दूर करायला हवा, अन्यथा लोकांचा धर्मसत्तेवरचा देखील विश्वास उडू शकतो. आणि हे जे संत आहेत, आध्यात्मिक संत, हे आध्यात्मिक संत नसून राजकीय संत आहेत, अशी टीका त्यांच्यावर सहजपणे होऊ शकते. आणि हे मळभ, हे आरोपांचं मोहोळ हे नामदेव शास्त्रींनी दूर करावं. आणि एकतर राजकारणात पडायचंच असेल तर मग आपण न्यायाचार्य नाही नसून काहीतरी आपण राजकीय भूमिका घेणारे आहोत हे देखील स्पष्ट करावं.
असं मला त्यांना सांगणं आहे आणि या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा आपण सगळेजण त्यांच्याकडनं करत आहोत. पाहूया त्यांच्याकडनं काही पुढे उत्तरं येत आहेत का, त्याची आपल्या सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागेल. पाहत राहा लेट्सअप मराठी.